नमस्कार, मी विश्वास असा गोकर्णकरांनो तुमच्यासाठी खास ऑफर आहे। कुठल्याही प्रकारे तुम्हाला या ठिकाणी स्विमिंग पूलची आवश्यकता नाही, कुठे पैसे भरण्याची आवश्यकता नाही, कारण गोकर्णच्या निर्लज्ज सार्वजनिक बांधकाम विभागानं महात्मा फुले चौकामध्ये तुम्हाला आयता स्विमिंग पूल तयार करून दिलेला आहे आणि त्या पुलाला कुठल्याही मोटरचं पाणी यायची आवश्यकता नाही। निसर्गाचं पाणी पडला की या ठिकाणी स्विमिंग पूल तयार होतोय। खरं तर हा जो रस्ता आहे हा माडा रोडचा रस्ता आहे। या रस्त्याची उंची ज्या बांधकाम विभागानं वाढवण्याची आवश्यकता होती ती उंची या ठिकाणी राजकीय दबावापोटी ही खाली दाबलेली आहे आणि याचाच परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहेत। या ठिकाणी जो बोलेल त्याच्यावर कारवाई केली जात आहे, पण मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो की हे संपूर्ण पाणी या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निर्लज्ज कारभारामुळे या ठिकाणी पाणी तुंबतंय। या रस्त्याची उंची जवळपास 1 फूट शिल्लक वाढवण्याची आवश्यकता होती, पण मात्र काहींच्या घरात पाणी घुसत होते का म्हणून हे पाणी दाबले का असा प्रश्न गंभीर आहे। आपल्या सोबत या भवानी नगरचे काही नागरिक आहेत। या ठिकाणी हा जो रस्ता झालेला आहे हा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे, नाली वर पाणी खाली येतंय, रस्ता खाली झालेला आहे। आम्ही या समस्याला 10 वर्षापासून फेस करतोय। दरवर्षी आम्ही पीडब्ल्यूडी असेल, नगरपालिका असेल आणि ज्या काही प्रशासकीय लोकांना आम्ही दरवर्षी निवेदन देऊन थकलोय। आज शेवटी हा आंदोलनाचा विषय असा आहे की आमचे इथून इथं ह्या रोडनं लोकच जात नाही, ह्या रोडनं विद्यार्थी पण जातात। इथं समोर पाहिले ते एटी देशमुख कॉलेज आहे, त्याच्यानंतर मोठ्या संख्येने न्यू हायस्कूल आहे। न्यू हायस्कूलच्या जवळपास 2025 मुलांचं जाणं येणं असतं आणि खेडेगावून आलेले मुलं असतात। खेडेगावून आणि चालताना त्यांच्या इथं कपड्यात इतके हाल होतात, कपडे बदलायला जातील कुठं? त्यांनी कपडे बदलायचे, शाळा करायची, ही सगळ्यात चूक कोणाची, सार्वजनिक विभागाची का कोणाची? चूक हे प्रशासनाची आहे। यांनी सगळ्यात अगोदर नाली व्यवस्थितपणे करायची, नंतर रोड करायचा, पण इथं नियोजन लागतं। या ठिकाणी नाली अगोदर बनलेली होती, नाली अगोदर बनली, त्याच्यानंतर रोड बनला, रोड नाली झाली खाली, रोड झाला वर आणि पाणी रोड नाली वर झाली, नाली खाली झाली, नाली खाली झाली, रोड झाला वर, पाणी कुठं नाही, पाणी सगळं नाली बंद झाली, चौकडं कुठं पाणी जायला जागा राहिली नाही। नाली वर आहे, रोड खाली आहे, त्याच्यामुळे पाणी जायला नाही। कुठं नाली कुठं दिसत नाही, नाली कुठे, नालीत रोड आहे का, रोडात नाली, हीच काल मार्ग नाही आणि त्याच्यामुळे पाणी जायला कुठंच वाट नाही। आपल्या सोबत या ठिकाणचे काही दुकानदार आहेत। तुमचं दुकान या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून आहे, पहिलं पाणी तुंबत होतं का? पहिले एवढं पाणी तुंबत नसतं, पण जेव्हापासून हा नवीन रोड तयार झाला तर सिल्लोड नाका, मेन रोड, माढा रोड, भोकरदन हा रोड इथला एवढा अतिशय महत्वाचा आहे सर्वांसाठी। ही कोणी वैयक्तिक कॉलनी पुरती किंवा काही ठराविक लोकांपुरती ही गोष्ट मर्यादित नाही, कारण इथं सर्व पूर्ण तालुक्यातील लोकांनाच तकलीफ आहे या गोष्टीची। कारण इथं सर्वात महत्वाचं म्हणजे दशरथ बाबा हॉस्पिटल आहे, खूप इमर्जन्सी पेशंट येतात आणि लोक येतात। दुसरी गोष्ट म्हणजे SD कॉलेज आहे, SD कॉलेजला जाणारे बरेचसे विद्यार्थी आणि मुलं असतात बाहेरून येणारे। तिसरी गोष्ट म्हणजे शाळा, शाळेमध्ये जवळपास 4थी 5वी पासून विद्यार्थी जवळजवळ 2,500-3,000 हजार विद्यार्थी आहे। त्यांनाही या मुलांना एवढा त्रास होतो की खूप त्यांची परेशानी होते रोज रोज। आमचं सर्वांचं एकच मत आहे की बा एवढा सर्व महत्वाचा हा भोकरदन परिसर असून इथं कोणाचंही इकडे लक्ष नाही, तर ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मग ते नगरपालिका प्रशासन असो किंवा पदाधिकारी असो स्थानिक, की यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की हा काही राजकीय स्टंट वगैरे नाही, हा काही कुठला काही विषय राजकीय आत्मचिंतन गरज आहे। या ठिकाणी असाही बोलल्या जातंय की घरात पाणी घुसू नये म्हणून रोड खाली घातला। आता आपण त्या बाबतीत तर काय सांगू शकत नाही, पण ही दुर्दशा ही सगळ्यांच्या समोर। इथं 500 फुटापर्यंत स्विमिंग पूल आहे आणि एवढा मोठा स्विमिंग पूल नगरपालिका ज्या सेवा दिली लोकांना, इथं शहरात कुठेही स्विमिंग पूल नाही, त्याच्यामुळे नगरपालिका रोडवर स्विमिंग पूल बनवला नगरपालिकेने। हे सगळ्यात मोठं दुर्भाग्याची गोष्ट आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं सगळ्यात सार्वजनिक विभाग असेल की नगरपालिका तितकी दोषी आहे। सगळ्यात मोठं शहराचं नियोजन हे नगरपालिकेकडे असतं। रोड कोण केला? सार्वजनिक विभागानं। चुकी कोणाची? सार्वजनिक विभागाची चुकी आहे आणि नगरपालिकेची सुद्धा याच्यात पूर्ण चुकी का नगरपालिकेचं काम आहे, आपण कसं करू घ्यायचं? या ठिकाणी नगरपालिका आहे, या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असेल, जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी कल्याण काळे असतील, तालुक्याचे लोकप्रतिनिधी संतोषराव दानवे असतील, या ठिकाणचे नगराध्यक्ष मिर्झा असतील, या ठिकाणचे नगरसेवक जे असतील, हे सगळे याला दोषी आहे। आम्हाला कोणाला आरोप प्रत्यारोप करायचा नाही। आमच्या सहकारी बंधूंना सांगितल्याप्रमाणे कितीतरी वर्षापासून या ठिकाणी पाणी तुंबतं,
या ठिकाणी या रस्त्याला तळ्याचं स्विमिंग पूलचं स्वरूप प्राप्त होतंय. प्रशासनाने याची दखल तात्काळ घेतली पाहिजे. हे नालायक प्रशासन आहे. या ठिकाणचे लोकप्रतिनिधी काम चुकारे कामकुजपणा ते करतात. तसेच अधिकारी कर्मचारी यांचे दुर्लक्ष या ठिकाणी आहे. कितीतरी वर्षापासून हे नागरिक या समस्येला सामोरं जात आहेत. तर नाली पूर्णपणे ब्लॉक झालेली आहे. यामध्ये हा दोषी का तो दोषी नाही, यामध्ये सगळे सिस्टम दोषी आहे. या ठिकाणी आम्ही कोणा एकाला टार्गेट करण्यासाठी या ठिकाणी बसलो नाही. आम्ही कोणावर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी या ठिकाणी बसलो नाही. आम्ही या ठिकाणी बसलो की आमच्या समाज बांधवांना या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे. एवढीच आमची या ठिकाणची मागणी आहे. या ठिकाणी करायचं काय? या ठिकाणी भोकरदनकरांनो, हा स्विमिंग पूल तुमच्यासाठी अगदी मोफत झालेला आहे. या स्विमिंग पूल मध्ये तुम्ही अगदी मोफत पोहू शकता. इथं कुठल्याही प्रकारे तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. केव्हाही या आणि तेव्हाही आंघोळ करा, अशी परिस्थिती सार्वजनिक विभागाच्या निर्लज्ज कारभारामुळे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. मी विश्वास असा, मराठवाडा मीडिया, भोकरदन.